नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आली आहे आपणासाठी एक रहस्यमय कथा जिचं नाव आहे पोस्टमनच्या मृत्यूचा रहस्यभेद। याचे लेखक आहे धनंजय कलमस्ते। तर चला ऐकूया पोस्टमनच्या मृत्यूचा रहस्यभेद। या कथेतील सर्व स्थळे, नावे, पात्र व घटना ही काल्पनिक आहे। यांचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही। साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा। तर चला ऐकूया पोस्टमनच्या मृत्यूचा रहस्यभेद भाग 1। सकाळची सुमारे 10ची वेळ होती। इन्स्पेक्टर शिंदे आज थोडी उशिराच आले होते। 1993चा मुंबई बॉम्ब ब्लास्ट झाल्यापासून वेळोवेळी होणारे गुन्हे व ते गुन्हे करणारे गुन्हेगार, त्यामुळे पूर्ण पोलीस स्टेशनमध्ये नुसती धावपळ चालू असायची। त्यात जातीमध्ये होणाऱ्या दंगली व मारामाऱ्या यामुळे पोलीस स्टेशनसुद्धा गच्च भरलेलं असायचं। पोलीस स्टेशन 24 तास उघडं असून सुद्धा दररोज तेवढीच गर्दी असायची। 2 दिवसापासून खुनाची किंवा बलात्काराची या प्रकरणाची एकही केस आलेली नसल्याने शिंदे मनातल्या मनात थोडे खुशही होते। शेवटी खून खराबा म्हणजे वरून येणारे प्रेशर व होणारी धावपळ यामुळे सगळे वैतागले होते। इन्स्पेक्टर शिंदे तसे दिसायला रुबाबदार, भरदार नाक, बेधक नजर, अंगकाठी ही उंचच होती, एखाद्या पोलिसांना शोभेल अशीच, मिशी आणि तुळतुळीत दाढी, केलेला पांढरा चेहरा, वय जवळपास 35 वर्ष। आपल्या खुर्चीमध्ये बसून न सुटलेले काही केसेसचे विचार करत बसले असताना बाजूला टेबलावर ठेवलेला काळ्या रंगाच्या लँडलाईनवर फोनवर अचानक रिंग वाजू लागली। ट्रिंग 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 ट्रिंग। फोनची रिंग वाजणे म्हणजे एक प्रकारचे नियंत्रण असायचं। आता हे नियंत्रण काही जेवणाचे किंवा एखाद्या चांगल्या गोष्टीचं नव्हतं। ते असायचं एका नवीन आरोपाचा पर्दाफाश करायचा किंवा नवीन मोहिमेचा। कधी कधी जीव गमवावा लागत असे। या सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद वाक्य मनाशी बाळगून आजपर्यंत पोलीस काम करत आले होते। सद्रक्षणाय खलनिग्रहणाय म्हणजे चांगल्या लोकांना वाचवणे व दुष्टांचा नाश करणे होय। इन्स्पेक्टर शिंदेंनी फाईलमध्ये बघत बघत फोन उचलून कानाला लावला। सहारा पोलीस स्टेशन का? पलीकडून कोणीतरी विचारलं। इन्स्पेक्टर शिंदे फोनवर म्हणाले, हो हो, सहारा पोलीस स्टेशन, सहारा रोड, अंधेरी पूर्व। इन्स्पेक्टर शिंदे पुढे म्हणाले, कोण बोलतंय? बोला, काही प्रॉब्लेम आहे का? फोनवरून पलीकडून आवाज आला, साहेब, खून झालाय सहारा विमानतळावर, लवकर या साहेब। इन्स्पेक्टर शिंदेंनी हवालदार बोबडे यांना पत्ता व काही माहिती नीट लिहून घेण्यास सांगितले। खुनाचा एखादी केस आलीच की पोलीस स्टेशनमध्ये वातावरण कसे बिघडते हे सगळ्यांना ठाऊक होते। एरवी शांत असणारे शिंदे साहेब हे सुद्धा कामाचा व्याप वाढायला लागला की चिडचिड करायला लागत। इन्स्पेक्टर शिंदेंनी घड्याळात टाईम बघितला तेव्हा 10:10 झाली होती। शिंदेंनी दुसऱ्या एका हवालदाराला गाडी काढायला लावली। पोलीस स्टेशनमध्ये काही सूचना शिंदे देऊन हवालदार बोबडे व हवालदार काळे तिघेही पोलीस स्टेशनच्या बाहेर पडले। मारुती सुझुकी जिप्सी घेऊन हवालदार नाईक 2 मिनिटांच्या आत गेट बाहेर गाडी घेऊन उभे राहिले। याआधी वेळेवर काम केले नाही की साहेब कसे रागवतात हे सगळ्यांना लक्षात होतंच। आपली गांधी टोपीसारखी दिसणारी पण खाकी टोपी नीट करत नाईकनी गाडीची चावी फिरवून गाडी सुरू करून पहिला गिअर टाकला। इन्स्पेक्टर नाईकांनी बाजूला बसलेले होते, बाकीचे दोघे मागच्या बाजूला बसलेले होते। गाडी छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल विमानतळाच्या दिशेने निघाली। मागच्या जवळजवळ 1 वर्षापूर्वी सहारा विमानतळाचे नवं छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल विमानतळ करण्यात आलं होतं। मोजकंच अंतर म्हणायचं। 10 मिनिटांमध्ये गाडी विमानतळावर पोहोचली। पोलिसांनी गाडी खून झालेल्या जागेच्या दिशेने वळवली। गाडीमधून खाली उतरताच इन्स्पेक्टर शिंदेंनी आक्रमक पवित्रा घेतला व मोठ्या आवाजात अधिकाऱ्यांना ओरडले, काय झालंय? तिथलाच एक मोठा अधिकारी घाबरत जवळ आला व म्हणाला, साहेब, खून झालाय।
इन्स्पेक्टर शिंदे परत थोडं दमदाटीच्या आवाजात म्हणाले, यासाठी आलोय. मग मला थोडं जास्त समजलं तर बरं होईल. लोकांवर जबर बसवण्यासाठी शिंदेंना मुद्दामहून असं मोठ्या आवाजात कधी कधी बोलावं लागत असे. तो अधिकारी म्हणाला, साहेब, माझं नाव हेमंत आहे. मी इथेच मोठ्या पदावर कामाला आहे. शिंदे गर्दीच्या दिशेने जात जात म्हणाले, सगळ्यात आधी मृतदेहाला कोणी बघितलं व किती वाजता लक्षात आलं? तो अधिकारी खिशातून रुमाल काढून घाम पुसत पुसत म्हणाला, साहेब, आमचा कामगार आहे एक, रमेश. तो दररोज साफसफाई करायला येतो. आज सुद्धा तो कामाला आला, पण आज त्याला यायला उशीर झाला. आल्यानंतर मला भेटून इकडे आला तर त्याला हा माणूस अशा अवस्थेत दिसला. शिंदेंनी परत एक प्रश्न विचारला, बरं, आणि खून झालेल्या माणसाबद्दल काही माहीत आहे का? अधिकारी गर्दीच्या दिशेने जात जात म्हणाला, साहेब, तो पोस्टमन आहे. शिंदेंनी चकितच होऊन विचारलं, पोस्टमन? त्याला कशाला कोण मारेल? तेवढ्यात पुढे जमा झालेले पत्रकार इन्स्पेक्टर शिंदेंच्याकडे बघायला लागले. शिंदे मनातल्या मनात विचार करू लागला, त्यांना बरं सगळंच लवकर समजतं. या पत्रकारांना लगेच गुन्हेगार हवा असतो. यांना काही माहीत काय गुन्ह्याचा शोध घ्यावा लागला की काय करावं लागतं. इन्स्पेक्टर शिंदे जवळ येताच पत्रकारांनी आपला मोर्चा त्यांच्याकडे वळवला व निरनिराळे प्रश्न विचारू लागलेत. शिंदेंनी हात वरती करून सगळ्यांना शांत केले व सांगितले, मला आधी बघू तरी द्या, मग बोलूया. तिघा हवालदारांनी शिंदेंना पुढे जाण्यासाठी जागा करून दिली. शिंदे मृतदेहाजवळ आले. इन्स्पेक्टर शिंदेंना खाकी पोशाख घातलेला एक माणूस जमिनीवर पडलेला दिसला. बाजूला थोड्या अंतरावर एक अटलास कंपनीची सायकल पडलेली दिसली. सायकलचे पुढचे चाक मधून वाकलेले होते. असं वाटत होतं की चाकावर कोणीतरी दगड किंवा कोणत्या तरी वस्तूने आघात केलेला आहे. सायकलपासून जेमतेम 1 हात अंतरावर एक कापडी पिशवी पडलेली होती. पिशवीमधून पत्रे बाहेर येऊन पडलेली होती. काही पत्रांचे बाहेरचे पाकिटे फाडून त्यात चिठ्ठ्या व काही सामान बाहेर आलेले दिसत होते. थोड्याच अंतरावर एक पैशाचे पाकिट पडलेले होते. त्यातून पैसे गायब होते. पैशावरून हा खून झाला असावा हे लक्षात यायला शिंदेंना जास्त वेळ लागला नाही. सायकलीची व पत्रांची ती अवस्था बघून शिंदे परत एकदा मृतदेहाकडे वळले. शिंदेंनी मृतदेहाची तपासणी सुरू केली. समोरच्या व्यक्तीला 2 भुवयांच्या मध्ये गोळी लागलेली होती हे सहज दिसत होते. तेवढ्यात हवालदार नाईक त्याच्या हातातील बोटांनी काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करताना सगळ्यांना दिसले. त्या मृतदेहाच्या पायाखालून सुद्धा रक्त पडलेले दिसल्यामुळे त्यांनी जवळून बघितल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की दोन्ही पायांना सुद्धा 2 गोळ्या लागलेल्या आहेत. कदाचित हा पोस्टमन पळू नये म्हणून आधी पायावर गोळी मारली असावी व नंतर डोक्यात. शिंदेंनी हवालदारांना आजूबाजूला अजून कुठे गोळ्या झाडलेल्या आहेत का हे बघायला सांगितले. समोरच्या माणसाच्या खाकी शर्टवर असलेल्या नावामुळे शिंदेंना त्याचा नाव शोधायला जास्त वेळ लागला नाही, पण त्या नावाच्या पट्टीवर रक्त पडल्यामुळे नाव नीट दिसत नव्हतं. हवालदार बोबडेंनी एखाद्या कपड्यांनी ते साफ केलं तेव्हा त्यांच्या नजरेस त्याचं नाव पडले, चंदू माने. मृतदेह फॉरेन्सिकला पाठवण्यासाठी हवालदाराने फोन केला. गाडी थोड्याच वेळात पोहोचणार असल्यामुळे शिंदेंनी मंगेशकडे आपला मोर्चा वळवला. हा मंगेश तोच युवक होता ज्याने सर्वात आधी मृतदेह पाहिला होता. बरं, तू अगोदर त्याला पाहिलंस ना? हो साहेब. बरं, आणि आजच तुला यायला नेमकं उशीर कसं काय झालं? मला तुझ्या मॅनेजरनी सांगितलं. उशिरा येण्याचं कारण काय? सर, मी कालच साहेबांना सांगितलं होतं आज उशीर होईल म्हणून. इन्स्पेक्टरांनी मंगेशला प्रश्न विचारायला सुरुवात करताच त्याचा थरकाप उडाला. आपण 5 वर्ष झाले इथेच आहोत आणि इथे साफसफाईचे काम करत असल्याचे त्याने सांगितले आणि मी काही केलं नाही हा पाढा तर त्याने प्रत्येक वाक्यानंतर चालूच ठेवला होता. दररोज सारखं आपण इकडे साफसफाई करायला आलो तर हा इथे पडलेला दिसला असं त्याने सांगितलं होतं. त्यानंतर आपण लगेच हेमंत सरांना व इतर लोकांना सांगितलं हे त्याने सांगितलं. कदाचित पहाटे कोणीतरी याला मारलं असावं
असा विचार शिंदेंच्या मनात येऊ लागला. शिंदे त्या अधिकाऱ्याकडे गेले व म्हणाले, हे इतकं मोठं विमानतळ, तुम्ही इकडे लक्ष ठेवत नाही का? अधिकारी म्हणाला, साहेब, लक्ष तर असतं, सगळीकडे बंदोबस्त कडक आहे, कॅमेरे पण आहेत सर. पण हा शब्द जेव्हा जेव्हा मध्ये येतो तेव्हा काम अर्धवट असतं हे शिंदेंना माहीत होतं. गेल्या 10 वर्षांच्या नोकरीमध्ये त्यांनी काहीतरी पण केलं होतं. शिंदे रागाने म्हणाले, पण काय? अधिकारी सांगू लागला, साहेब, ज्या ठिकाणी गर्दी आहे तिकडे कॅमेरे असतात. ही बाजू सहसा निर्मनुष्य असते म्हणून इकडे कॅमेरे नाहीत, पण थोड्या अंतरावर आहे कॅमेरा, पण या बाजूचे त्यात काही दिसणार नाही. शिंदेंनी परत त्या मृतदेहाकडे बघत प्रश्न केला, आणि हा कधीपासून हा इकडे कामाला आहे? अधिकारी सांगू लागला, साहेब, आपल्याकडे एक रजिस्टर आहे, त्यात या सगळ्याविषयी सविस्तर माहिती भेटेल. रजिस्टरमध्ये बघता बघता त्या अधिकाऱ्यांनी माहिती वाचायला सुरुवात केली. नाव नंदू माने, वय 30 वर्ष, भरती होण्याची तारीख, घरचा पत्ता आणि GPOचा पत्ता. जाता जाता शिंदेंनी त्या अधिकाऱ्याला जिथे खून झाला होता त्या ठिकाणी कॅमेरा बसवून घेण्याची व काही वेळेत आढळून आल्यास त्वरित संपर्क साधण्याचे बजावून सांगितले होते. इन्स्पेक्टर शिंदेंनी गाडी काढून GPOच्या दिशेने जायला सुरुवात केली. GPO म्हणजे जनरल पोस्ट ऑफिस होय. येथे आतील व बाहेरील सर्व मेल व पार्सल्स आणले जातात व नंतर लहान मोठ्या पोस्ट ऑफिसला पाठवले जातात. मारुती सुझुकी GPOच्या समोर येऊन थांबली. GPOच्या आतमध्ये गेल्यानंतर शिंदेंनी आतमध्ये सगळ्या कामगारांना एका बाजूला उभं राहायला सांगितले. सकाळी सकाळी पोलिसांचं दर्शन करणे हे साहजिकच कोणाला आवडत नाही, त्यामुळे सगळ्या पोस्टमन व इतर कामगार लोकांचा चेहरा पडलेला होता. त्यात याआधी कधी असा प्रसंग कधी कोणावर ओढावलाही नव्हता. आता पुढे काय वाढून ठेवले आहे याची सर्वजण प्रतीक्षा करत होते. इन्स्पेक्टर शिंदेंनी जास्त लपवाछपवी न करता सरळ सरळ सगळ्यांना चंदू मानेचा खून झाल्याचं सांगितलं. सकाळी सकाळी असली वार्ता ऐकून सगळ्यांना घामच फुटला होता. इन्स्पेक्टर आता प्रत्येकाची चौकशी करणार आहेत असं कोणीतरी हळूच म्हणाले. तसं सगळ्यांना भीती वाटायला लागली. सगळ्यांची चौकशी झाल्यानंतर पोलिसांच्या हे लक्षात आलं, चंदू हा कामावर आला तरी सारखं चिंतेत असायचा, कारण त्याचं कायम त्याच्या घरच्यांसंगे वाद चालू असायचे, खास करून त्याच्या बायकोसोबत. वादाचं नेमकं कारण काय हे कोणी सांगितलं नाही. एरवी लोकांच्या भानगडीमध्ये लोकांना डोकं घालवायला आवडतं, पण अशा वेळी लोक शहाणपणा दाखवतात हेच खरं. आता इथे यापेक्षा अजून काही मिळणार नाही हे पोलिसांना कळून चुकले, पण तरीही गरज लागली तर पुन्हा येईल असं सांगून पोलीस तिथून बाहेर पडले. चंदूच्या घरचा पत्ता अगोदरच हवालदार काळेंनी एका डायरीमध्ये टिपून घेतला होता. पत्ता ऐकून गाडी त्या दिशेने वळली. गोरेगावच्या भागात पोलिसांची गाडी थांबली. एका पान टपरीवर चंदूच्या घराचा पत्ता विचारून गाडी त्यांच्या घरासमोर थांबली. पोलिसांची गाडी व पोलीस बघून आजूबाजूच्या लोकांची तारांबळच उडाली. घराची जेमतेम स्थिती बरीच होती म्हणायची. एखाद्या पोस्टमनच्या पगाराला शोभेल अशीच. पोलिसांनी गंज लागलेल्या लोखंडी कडीला हात लावून कडी वाजवली. तेवढ्यात चंदूच्या घरचा दरवाजा उघडला गेला. वयाने 55 ते 60 वर्षाने असलेल्या एका व्यक्तीने दरवाजा उघडला. अंगात साधं फाटकं बनियान व खाली निळ्या कलरची लुंगी, सावळा रंग व तोंडावर सुरकुत्या. कदाचित एका डोळ्याने कमी दिसत असावे. एकूण दिसण्यावरून हा व्यक्ती चंदूचा वडील असावेत असं शिंदेंना अंदाजा लावला होता. दारात पोलीस आलेले बघून घरातले घाबरले. पोलिसांनी आज जाऊन घडलेला वृत्तांत घरच्यांच्या कानावर घातला. हे ऐकताच एका बाईने जोरात रडायला सुरुवात केली. काळा सावळा रंग, अंगाने शिडशिडीत अशी ती स्त्री होती.
दिसण्यावरून तर चंदूची बायको असावी असे शिंदेंना वाटले, कारण घरात दुसरी कोणी स्त्री नव्हतीच. पण भिंतीवरील फोटोमध्ये एका स्त्रीचा चेहरा बघून ही त्याची आई असावी असा अंदाजा येत होता. दुसऱ्या बाजूला भिंतीवर कित्येक देवांचे फोटो लावलेले होते आणि त्यावर गंध लावल्याने कोणता देव कोठे आहे हे ओळखता येत नव्हतं. भिंतींवर गणपती व मारुती तेवढा त्यांच्या अंगावरून काय तो ओळखता येत होतं. भिंतींना निळा रंग असला तरी पोपडे निघाल्यामुळे आतमधील गुलाबी रंग पण दिसत होता. घरात जास्त गरिबी नसली तरी राहणीमान मध्यमच वाटत होतं. अशी बातमी एवढ्या कुटुंबाला देणं खूप अवघड असतं, पण पोलिसांना या गोष्टी कराव्या लागतात. पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. शिंदेंनी विचारले, तुम्हाला काही कल्पना आहे का हे कोणी केले असेल? तेव्हा घरातल्या दोघांनीही नकारार्थी माना डोलवल्या. शिंदेंना माहीत होते, सरळ वागले की हे असंच होतं. त्यांनी दुसरा खोचक असा प्रश्न विचारला, तुमच्यात काही भांडण वगैरे? चंदूच्या बायकोने आपल्यातल्या छोटी मोठी भांडण होत असल्याचं कबूल केलं. ती रडत रडत म्हणाली, साहेब, भांडण कोणामध्ये होत नाही. नवरा बायको म्हटलं की भांड्याला भांडं लागणार असते. शिंदे पुढे म्हणाले, पण तुमच्यात सारखी भांडण असायची असं मला समजलं आहे. आपल्याला कोठून कळलं हे त्यांनी मुद्दामहून सांगितलं नाही. तुमचं नाव काय म्हणालात आणि लग्नाला किती वर्ष झालीत? शिंदेंनी प्रश्न विचारला. साहेब, मी रेश्मा. आमच्या लग्नाला जवळजवळ 1 वर्ष होत आलं. पण साहेब, यांना कोणी मारलं असेल? चंदूच्या बायकोने रडत रडत प्रश्न केला. बसलेले शिंदे खुर्चीवरून उठता उठता एका हाताने डोक्यावर टोपी घालत म्हणाले, कळेल लवकरच. दरवाजातून बाहेर पडता पडता शिंदेंचं लक्ष दारासमोर लावलेल्या बुलेटकडे गेलं. त्यांनी चंदूच्या वडिलांना विचारले, ही गाडी तुमचीच का? त्यांनी होकारार्थी मान हलवून हो म्हटले, कारण बोलण्याचं बळ त्यांच्यात उरलेलं नव्हतं. त्यांची अवस्था बघून गरज लागली तर परत बोलवून घेऊ असं सांगून पोलिसांनी काढता पाय घेतला. गाडी पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाली. घड्याळाचे काटे जवळजवळ 4 वाजले असल्याचे सांगत होते. तसं गोळ्या लागून सरळ सरळ मृत्यू झालेलं दिसत होतं. पण तरीही फॉरेन्सिक रिपोर्ट 2 दिवसात आल्यानंतर सगळी खात्री होणार होती. गोळ्या अशा प्रकारे मारल्या गेल्या होत्या की साध्या लोकांचं काम वाटत नव्हतं. बरोबर भुवयांच्या मध्ये गोळी लागली होती आणि आजूबाजूला सुद्धा एकही वाया गेलेली किंवा न लागलेली गोळी भेटली नव्हती. शिंदेंना चंदूच्या फॅमिलीबद्दल थोडी माहिती काढायची होती. त्यांनी आपल्या खबरींना फोन करून माहिती काढून ठेवायला सांगितली. एका पोस्टमनची हत्या कोण व कशाला करेल हे काही केल्या शिंदेंच्या लक्षात येत नव्हतं. यासाठी काहीतरी घरगुती कारण असावं किंवा भांडण तरी. सकाळपासून जेवणाचा योग आला नव्हता, म्हणून सगळ्यांनी जेवण उरकून घेतलं होतं. शिंदे पाणी पिण्यासाठी बाजूला आले तर त्यांना हवालदार बोबडे आणि काळे काही बोलत असताना दिसले. म्हणून शिंदे सुद्धा थोडं बाजूला त्यांना दिसणार नाही अशा ठिकाणी उभे राहून ऐकू लागले. नुकतंच जेवण झाल्यामुळे आपल्या भरगच्च मिशांवर हात फिरवून नंतर वाढलेले पोटावर हात फिरवत बोबडे म्हणाले, आज खूपच धावपळ झाली गड्या. काळेंनी तंबाखूची पुडी बाहेर काढून थोडं तंबाखू तळ हातावर घातलं व बोबडेंना सुद्धा दिलं. नंतर खिशातून चुन्याची डबी बाहेर काढून अंगठ्याच्या नखाने चुना काढून तंबाखूमध्ये मिसळून मळून ओठात ठेवत काळे म्हणाले, तंबाखू बरं व्यसन आहे बाबा. स्वस्तात स्वस्त आपल्यासारख्या लोकांना परवडतं बघ. नाही तर एवढ्याशा पगारात आपल्याला काय परवडतं व्यसन करायला? हो ना गड्या, थोडीशी तंबाखू तोंडात गेली की कसं तरी होतंय बघ. पण आज मला जरा लवकर जायचं होतं. बायकोला डॉक्टरांकडे न्यायचं आहे. पण आजच केस आली. किती वेळ जातोय काय माहीत, काळे म्हणाले. शिंदे तेवढ्यात समोर आले व म्हणाले, काळे, मी कधी अडवलंय का तुला? काही काम असलं तर सांगायचं. अचानक साहेबांच्या आवाजाने दोघेही वळून बघू लागले. दोघे बोलणार तेवढ्यात शिंदे म्हणाले, जा घरी जा. आपण लोकांची काळजी घेतो, आपल्या परिवाराची पण घेतली पाहिजे. फक्त उद्या लवकर या, जरा काम आहे. दोघे तेथून निघून गेले.
पण एक गोष्ट शिंदेंच्या डोक्यातून जात नव्हती, ती म्हणजे एवढ्या कमी पगारात. शिंदेंनी घरी आल्यावर घराचे लॉक उघडले. कालची धूळ अजून तशीच सगळीकडे पसरलेली होती. एखादी केस आली की जास्त वेळ बाहेरच राहावं लागतं. घराकडे लक्ष देणं होत नसल्याने घरात अशीच धूळ साठून राहत असे. तसं 2 रूमांचंच घर होतं. 1 रूम आणि किचन. बाहेरच्या रूममध्ये एक बेड होता. बाहेरच्या बेडच्या बाजूला एक खिडकी होती. दरवाजातून आत आल्यानंतर उजव्या हाताला एक ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता. टीव्हीच्या बाजूला टेबलवर एक टेबल फॅन पडलेला होता. टेबलवर बाजूला काही जागा रिकामी होती. शिंदेंनी घरात आल्यावर आपली खाकी टोपी, रिव्हॉल्वर आणि बेल्ट टेबलावर ठेवून दिलं. घरातील शांतता त्यांना बोचत होती, कारण एकाच वर्षापूर्वी त्यांच्या बायकोचा व मुलाचा अपघाताने मृत्यू झाला होता. कदाचित यामुळे त्यांनी आज काळेंना लवकर घरी पाठवले असावे. आता ते फक्त मातृभूमीची जेवढी जमेल तेवढी सेवा करत होते. आपल्याला खुश राहता आलं नसेल तरीही दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आलेलं हसू बघून त्यांना खूप बरं वाटत होतं. स्टोवला पिनने टोचून शिंदेंनी स्टोव सुरू केला. स्टोववर चहाचे भांडे ठेवत असताना सुद्धा शिंदेंच्या मनात सकाळच्याच केसचा विचार चालू होता, पण काही डोकं चालत नव्हतं. एका पोस्टमनचा खून काय होतो? का बरं? कोणाची दुश्मनी असेल का त्याच्याबरोबर? तसे जास्त विचार करण्यासारखी केस तरी कुठे उघडली होती? कोणाबद्दल जास्त माहिती पण अजून समजली नव्हती. या केसमध्ये धाग्यांचा झालेला गुंतवडा असतो आणि तो सोडवायचा असेल तर त्यातल्या धाग्यांचं एक तरी टोक सापडायला हवं, म्हणजे हळूहळू सगळे धागे मोकळे होतील. अद्रक टाकलेल्या चहाचा घोट घेत घेत शिंदेंच्या मनात असेच विचार चालू होते. एवढ्यात फोन वाजायला लागला. शिंदेंनी फोन उचलून कानाला लावला व पलीकडून आवाज आला, उद्या 8ला ठरलेल्या ठिकाणी, आणि फोन कट झाला. रात्री झोपताना शिंदे त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट होती, जी दुपारी काळे नकळत बोलून गेले होते. एवढ्या कमी पगारात? सकाळी आजूबाजूला बरंच उजाडलेलं होतं. गारवारा झुंबत होता, त्यामुळे आजूबाजूची झाडे मजेत डुलत होती. पूर्वेला असलेल्या झाडांच्या पानांमधून सूर्याची तांबूस किरणं सगळीकडे वाट काढण्याच्या जोमात होती. सूर्याच्या किरणांचे जणू भाले पृथ्वीवर येत असत असा भास होत होता. प्रत्येकाला हे बघून शिंदे थोडे खुश दिसत होते, कारण असे दृश्य बघणे त्यांच्या काही दररोजच्या जीवनाचा भाग नव्हताच. चाकू आणि पिस्तूल यांचे जग हेच त्यांच्यासाठी बनलेले होते. नवे त्यांनीच निवडले होते, कारण कमीत कमी बाकीच्या लोकांना तरी अशा गोष्टींचा लाभ घेता यावा म्हणूनच. शिंदे आज साधाच पोशाख घालून आले होते. कधी ते असा पोशाख करत असत. माणसाला खाकी दिसली की माणसं खोटं बोलायचे. थोडा साधा बोलत होते हे सुद्धा होत नव्हतं. मग अशा प्रकारे उपाय करावे लागत होते. हॉटेलमध्ये बसल्यानंतर घड्याळात बघून आपण वेळेवर आलोय याची खात्री करून त्यांनी एक चहा व एक कांदा भजीची ऑर्डर दिली. हॉटेलमध्ये बाजूला जुनी हिंदी गाणी चालू होती. समोरून एक माणूस लंगडत येत होता. अंगाने हळकुळा, गाल आत गेलेले, गळकट कपडे, सावळा रंग असा एकूण त्याचा अवतार समोरून जात असताना शिंदे त्याच्याकडे पाहत होते. डोळ्याने तिरकं बघणारा तो तरुण शिंदेंची खुर्ची व टेबल सोडून पुढे गेला आणि शिंदेंच्या बरोबर मागच्या बाजूला त्यांच्या पाठीला पाठ लागेल असा बसला. त्याचा तो अवतार व डोळे बघून पुढे बसलेले 2 तरुणी उठून निघून गेल्या. हळूच खुर्चीवरून मागे झाकून त्यांनी शिंदे साहेबांना नमस्कार केला. तो त्याच्या व शिंदेंच्या सोडून कोणाच्याही लक्षात येत नव्हता. त्यांनी सांगायला सुरुवात केली, साहेब, मी माहिती काढली. लोक असं म्हणतात. तेवढ्यात रेडिओवर गाणे सुरू झाले. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत न जाए रहना. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना.
गाणे ऐकून दोघांच्या चेहऱ्यावर हसू आलं, पण कोणाला संशय येऊ नये म्हणून दोघांनी हसू आवरलं. खोकत खोकत शिवाने सांगायला सुरुवात केली, साहेब, त्यांची बायकोसोबत भांडण खूप व्हायची असे लोक म्हणतात. मी माहिती काढली. ते तर ठाऊक आहे, एवढं समजलंच होतं मला. साहेब, तुम्हाला भांडणाचं कारण नसेल माहीत, घरगुती असेल काहीतरी. तसं त्याच्या बायकोने कबूल केलं होतं. नाही, बाहेरचं आहे सर. मग मदत होऊ शकेल काहीतरी, बोल पटकन. साहेब, त्यांचं बाहेर लफडं होतं. अरे पण असं कसं असू शकतं? आताच तर लग्न झालंय त्यांचं आणि गरीब वाटतोय बिचारा. त्याच्या बायकोला विचारा हवं तर. आणि गरिबीचं बोलायचं झालं तर दारातल्या बुलेटबद्दल काय बोलायचं आहे ते तुम्हाला? इन्स्पेक्टर शिंदेंच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. तेवढ्यात कमी पगारात हा शब्द कालपासून आपल्या डोक्यात काय येत होता याचा अर्थ आज त्यांच्या लक्षात आला होता. त्यांच्या मते पोस्टमनचा पगार हा हवालदार काळेंपेक्षाही कमी होता. तरी पण त्याला परवडतं कसं? विचार करायला जास्त वेळ नव्हता. चौकीवर जायचे होते. जाता जाता टेबलवर शिवाच्या पाठीवर शाबासकी दिली व काही नोटा खिशात टाकून कोणालाही समजणार नाही असे गुपचूप बाहेर पडले. त्यानंतर शिवासुद्धा बाहेर पडला. पण आता मात्र त्याच्या चालण्यामध्ये असलेला लंगडेपणा आता नाहीसा झालेला. तेथे कोणाच्याच लक्षात आलं नव्हतं ते. पोलिसांना शिवासारख्या लोकांची गरज कायम असते. गुन्हेगारीला लागलेल्या या पोराला शिंदेंनी एका चांगल्या मार्गावर लावले होते. आता तोच गुन्हेगार पकडायला मदत करत होता. त्याच्या त्या तिरक्या डोळ्याचा त्याने खूप चांगला उपयोग केला होता, जो सामान्य लोकांना जमत नव्हता. तो एखाद्याकडे बघून त्याचं बोलणं जरी ऐकत असला तरी पुढच्या माणसाला तो आपलं ऐकतोय हे समजत नसायचं. हाच त्याच्या सकारात्मक गुण इन्स्पेक्टर शिंदेंनी ओळखला होता. ठाण्यात पोहोचल्यावर सुद्धा शिंदेंना एकच प्रश्न होता. एवढा कमी पगार असून सुद्धा चंदू बाकीचे उद्योग करतो कसे? सगळे हवालदार आपापल्या कामामध्ये असताना शिंदेंनी सगळ्यांना आपल्या केबिनमध्ये बोलवलं. शिंदेंची केबिन खूप मोठी नव्हती, छोटीशी असून सुद्धा केबिनमध्ये जास्त गडबड दिसत नव्हती. सगळं व्यवस्थित. टेबलवर कायम फक्त एकच फाईल असायची. एका वेळी ते एकाच केसवर काम करत असत. बाकीच्या फाईल नंबर्सनुसार मागच्या कपाटात दिसत. शिंदेंच्या खुर्चीसमोर दरवाजा होता. त्यातून प्रत्येकाला आत व बाहेर करता येत असे. दरवाजाच्या उजव्या बाजूला एक फळा लावलेला असायचा. त्यामध्ये या महिन्यामध्ये आलेल्या केसेस मांडलेल्या असायच्या. मर्डर, बलात्कार, चोरी, मारामारी यांसारखे निरनिराळे गुन्हे त्यावर लिहिलेले असायचे. किती केसेस राहिलेल्या आहेत हे सुद्धा त्यात लिहिलेले असायचे. त्यात काल एका केसची भर पडली होती. काळे, बोबडे आणि नाईक तिघे जण दरवाजातून आत आले व एका बाजूला एक असे उभे राहिले. साहेबांना काहीतरी नक्की समजले आहे हे तिघांच्याही मघाशीच ध्यानात आले होते. त्यामुळे थोडा वेळ त्यांनी केबिन बाहेर कुजबुज पण केली होती. आता फक्त आपण म्हणणे खरे झाले म्हणून त्यांनी एकमेकांकडे बघितले. शिंदे बोलू लागले, कारपर्यंत मला सुद्धा या केसचं काही लक्षात येत नव्हतं, पण धाग्याचा गुंता सोडवण्यासाठी एखादं टोक हातात घ्यावं लागतं. मला ते सापडलं आहे. सर, काय बरं? नाईक चकित होऊन म्हणाले, मला अशी माहिती मिळाली आहे की चंदूचं बाहेर लफडं होतं. शिंदे तिघांवरून नजर फिरवत म्हणाले, सर, मला असं वाटत नाही. सर, मला माझ्या पगारात एका बायकोला सांभाळणं होत नाही. हा दोन कसा सांभाळतो? हवालदार काळे डोकं खाजवत म्हणाले, मला ते माहीत नाही, पण कदाचित त्यामुळेच त्याचा खून झाला असेल अशी शंका मला येत आहे. आपल्याला त्याच्या घरी परत एकदा जाऊन आलं पाहिजे. असं म्हणत शिंदे खुर्चीवरून उठले. पोलिसांची गाडी परत चंदूच्या घरासमोर आली. दारासमोर बुलेट अजून तशीच दिसत होती. घरात बरीच गर्दी दिसत होती. घरात पाऊल टाकताच पोलिसांनी चंदूचे वडील व बायको सोडून सगळ्यांना बाहेर जाण्यास सांगितले. आपण सरळ विचारले तर कोणी सांगणार नाही म्हणून शिंदे यांनी मुद्दाम रेश्माला उलट प्रश्न केले.
तुमचं लफडं होतं म्हणून तुम्ही नवऱ्याला मारलं, बरोबर ना? शिंदेंचा प्रश्न ऐकून रेश्माच्या डोळ्यातील पाणी जागीच थांबले. साहेब, हवं तर मामाजींना विचारा, पण असं अभद्र बोलू नका. मग खरं काय आहे? साहेब, आमच्या खानदानातल्या बायकोवर नजर करून कधी परपुरुषांकडे बघितलं जात नाही. पदर डोक्यावर घेत ठामपणे रेश्मा म्हणाली. मग उलट त्यांचंच बाहेर. एवढं बोलून रेश्मा शांत झाली. बाहेर काय? हे बघ, भले तुम्ही त्यांना मारलं नसेल, पण जे खरं आहे ते सांगा, म्हणजे कमीत कमी ज्याने त्यांना मारलं त्यांना तरी पकडता येईल. शिंदे समजावण्याच्या सुरात म्हणाले. सर, ती चांदणी बारमध्ये नाचते, ती सटवी. गाडीमध्ये बसल्यावर शिंदेंना हसूच आलं. नाईक त्यांच्या तोंडाकडे बघून ते का हसत आहेत याचा विचार करत होते, पण साहेबांना विचारावे कसं? शिंदेंनी त्यांच्या डोक्यावरचा भाव समजून मनातल्या मनात सांगितलं. सांगतो. शिंदे म्हणाले. काही नाही नाईक. दोघांची नावं ऐकून हसू लागले. चंदू आणि चांदणी. सगळे हसू लागले. रेश्माने ती ज्या बारमध्ये नाचकाम करते त्याचा पत्ता शिंदेंना सांगितला होता. गाडी आता त्याच ठिकाणी जात होती. गाडी एका बारच्या जवळ थांबली. शिंदेंच्या डोक्यात एक युक्ती आली. त्यांनी गाडी पुढे जाऊन डावीकडे घ्यायला सांगितली. मागच्या बाजूला जाऊन काळे व शिंदे यांनी गाडीत ठेवलेला साधा कोट शर्ट घातले. टोपी व बेल्ट घालून पुढे ठेवले. फक्त पिस्तूल पॅन्टमध्ये मागच्या बाजूला ठेवून त्यावर शर्ट सोडला आणि परत मागे जाऊन बारमध्ये जाऊ लागले. शिंदेंना ठाऊक होते, पोलिसांच्या वेशात लोक खरं काय ते बोलत नाहीत, त्यामुळे ते नेहमी एक शर्ट गाडीमध्ये ठेवून येत असत. जाता जाता त्यांनी काळेकडे तंबाखू मागितला. एरवी ते कधी खात नसत. आज काहीतरी वेगळं होणार होतं. शिंदे बारच्या समोर आले. त्यांनी वर बघितले. काळेंनी मोडकं तोडकं इंग्लिश येत होतं. त्यांची नावं वाचलीत. पाब्लो बार. शिंदे थोडासा हसत म्हणाला. पाब्लो इस्कोबार पाहिजे होतं. जरा चुकलं. म्हणजे? साहेबांच्या डोक्यात काय चालू आहे हे त्याच्या लक्षात न आल्याने काळे म्हणाले. काही नाही. कोलंबियामधला ड्रग्ज विकणारा एक पात्र होता असं समजा. साहेब, मग आज इथे अजून काहीतरी पात्र भेटतील. चला बघूया. शिंदेंनी काही विचारायच्या आधीच त्यांना बाहेर काढण्यात आलं, कारण बार अजून सुरू झालेला नव्हता. परत नंतर सुद्धा यावं लागणार असे दोघांच्या लक्षात आलं. आपला खाक्या दाखवून त्यांनी पाहिजे ते मिळवता आलं असतं, पण त्यांनी थोडं शांततेत घेतलं, कारण कोणाला सुद्धा चाहूल द्यायची नव्हती. संध्याकाळी येताना मात्र सगळे जण जणू काही पार्टीसाठी जायचं आहे असे कपडे घालून आले. सकाळपेक्षा बाहेरचा बोर्ड रात्री जास्त आकर्षक वाटत होता. त्यावर रंगीबिरंगी दिवे आणि रोषणाई दिसत होती. आतमध्ये जाण्याच्या रस्त्यावर सुद्धा दोन्ही बाजूंनी गोलाकार रोषणाई करणारे दिवे थोड्या थोड्या अंतरावर लावले होते. बारच्या आतमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावलेली होती. डाव्या बाजूला ड्रिंक काउंटर होते. तेथे प्रत्येकाच्या गरजेनुसार पेय दिली जात होती. शिंदेंनी अगोदरच सगळ्यांना हव्या त्या सूचना देऊन ठेवल्या होत्या. आत सुद्धा गाणी व नाचकाम चालूच होते. आजूबाजूला मद्य पिऊन काही माणसे त्या गाण्यावर आडवी होऊन नाचत होती. बारच्या मधोमध एक गोलाकार स्टेज जमिनीपासून अर्धा फूट वर आलेलं होतं. त्यावर काही स्त्रिया हिंदी गाण्यांवर नाच करावा तसा नाच करत होत्या व पिलेले लोकांकडून पैसे उकळण्याचे काम करत होत्या. शिंदेंनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या जागा घेतल्या. शिंदेंना त्यांच्यामधील चांदणी शोधायची होती. दारू पिऊन असल्यासारखे शिंदेंनी एकाला विचारले, भाय, इथं चांदणी कोण आहे त्यांच्यापैकी? मेकअपवरून व कपड्यांवरून सगळ्या चांदणीसारख्या चमकत आहेत, तो माणूस म्हणाला. या बेवड्याला काय विचारतोस भाऊ? ती गोरी चमकते आहे ना, निळा कलर दिसतोय ना, तीच बघा.
दुसरा एक जण तोंडात दारू टाकत म्हणाला. शिंदेंनी विचार न करता हवेत पिस्तुलाचा आवाज करत पवित्रा घेतला. तसा आजूबाजूचा दंगा कमी झाला. सारे एका बाजूला झाले व त्या मध्यभागी थांबलेल्या 4 जणी फक्त मधी उभ्या होत्या. गोळीचा आवाज येताच बोबडेंनी एकमेव बाहेर जाण्यासाठी लागणारा दरवाजा बंद केला व तेथे उभा राहिला. सगळीकडे सामसूम पसरली. शिंदेंनी चांदणीला पुढे यायला सांगितलं व पोलीस स्टेशनमध्ये येण्यास सांगितलं. तिचा अगोदर असलेला अवतार बदलून साध्या कपड्यात येण्यासाठी तिला वेळ देण्यात आला. मगाशी असलेला तो चेहरा व आपण आता बघत आहोत तो चेहरा वेगळा तर नाही असा सगळ्यांना भास होत होता. मेकअप आता नाहीसा झाला होता. तर चांदणी मॅडम चंदूला ओळखतात का? साहेब काय झालं? प्रश्नांचं उत्तर न देता तिने घाबरत घाबरत प्रतिप्रश्न केला. ओळखता का? कोण लागतो तुमचा? हो साहेब, प्रेम करतो तो माझ्यावर. त्याचं लग्न झालंय. तो प्रेम करतो आणि तुमचं नाही का त्याच्यावर प्रेम? हो साहेब, लग्न झालंय त्याचं आणि माझं म्हणाल तर जो पैसे देतो त्याच्यावर आपल्याला प्रेम करावं लागतं. बरं, मग तुम्ही त्याचा खून का केलात? पैसे कमी भेटले की त्याला दुसरी चांदणी भेटली? विषय जास्त न वाढविता शिंदेंनी डायरेक्ट मुद्द्याला हात घातला. अचानक ऐकलेल्या बातमीमुळे चांदणीच्या तोंडातून शब्द निघत नव्हते, पण भीतीने अंग मात्र थरथर कापत होते. शिंदेंनी एका स्त्री कॉन्स्टेबल तिला तुरुंगात टाकायला सांगितले होते. रात्रीची भयान शांतता पसरली होती. पोलीस स्टेशनमध्ये मोजकेच पोलीस होते. शिंदे साहेब पण उद्या येणार. आता या पोलिसांना कोण सांगणार चंदूला मी मारले नाही म्हणून? सगळ्या बारमध्ये कोणाला जरी विचारलं त्याच्या जास्त जवळ कोण होतं तर कोणी पण माझंच नाव सांगेल असा विचार चांदणीच्या मनात येत होता. दुसऱ्या दिवशी शिंदे साहेब आल्या आल्या चांदणीने रडत रडत बोलायला सुरुवात केली. साहेब, चंदूचं लग्न झालेलं आहे हे मला माहीत होतं, तरी पण तोच माझ्या मागे लागलेला होता आणि पैशाच्या अडचणीमुळे मी पण त्याला भुरळ पाडली होती. पण आता सगळं माझ्याच अंगावर येत आहे. कदाचित चंदूच्या बायकोने त्याला मारलं असेल, पण सूड घेण्यासाठी माझं नाव सांगितलं असेल तिने. जगातील कुठलीही बाई तिच्या नवऱ्याने दुसरीकडे गेलेले चालत नाही, पण ती बाई तशी वाटत नाही. चेहरा बघून माणसं ओळखतो आम्ही, शिंदे म्हणाले. साहेब, मग तो विक्रम, त्याने मारले असेल त्याला, चांदणी म्हणाली. हे बघा, उगाच ह्याचं त्याचं नाव सांगू नका बाई. आधी रेश्मा, नंतर विक्रम. ही काय धर्मशाळा आहे काय? काळे हवालदार मधूनच संतापून म्हणाले. एकतर 2-4 दिवसापासून झालेली धावपळ आणि सकाळी घरात झालेली भांडणं, त्यामुळे काळेंचा मूड थोडा खराब झाला होता. शिंदेंना तिच्या बोलण्यात काहीतरी खरेपणा वाटला. कमीत कमी काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यावं म्हणून त्यांनी हात करून काळेंना शांत केले आणि चांदणीकडे वळून म्हणाले. का असं वाटतंय तुला? बरं, हा विक्रम आहे तरी कोण? साहेब, त्या दिवशी चंदू मला भेटायला खूप रागात आला होता. एक तर मी जिवंत राहील किंवा तो विक्रम तरी, असं बडबड करत होता. विक्रम हा चंदू ज्या पोस्ट ऑफिसमध्ये काम करतो तिथेच असतो. 1-2 वेळा त्यांची भांडणं पार मारामारीपर्यंत गेली होती. असं म्हणता म्हणता आपण काही केलं नाही याचा पाढा मात्र तिने बंद केलेला नव्हता. आपण जेथून सुरुवात केली तिथेच कदाचित शेवट होणार का? परवाचीच गोष्ट आहे. आपण त्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आलो, पण कोणी काही बोललं नाही. अशीच जर लोक करायला लागली तर चोरांना पकडावं तरी कसं? शिंदेंच्या डोक्यात विचार चालू असताना त्यांनी डोळ्याने इशारा करून नाईक यांना गाडी काढायला लावली. जाता जाता पोलीस स्टेशनमध्ये सूचना देऊन तेथून बाहेर पडले. GPO ऑफिसमध्ये पोहोचल्यावर परत शांततेचा भंग करण्यासाठी शिंदेंनी विक्रमचं नाव काढलं. कोणी पुढे यायला तयार नव्हतं. शिंदेंनी एकाची कॉलर पकडून त्याला थोडं धमकावलं. तसं तो विक्रमकडे बघू लागला. विक्रम हळूहळू गडदीतून पळून जाऊ लागला. शिंदेंना असे काहीतरी होणार याची खात्री होतीच, म्हणून त्यांनी नाईकला दरवाजावर उभं करून ठेवलं होतं. नाईक दिसायला दणकट असल्याने मानगुटीला पकडून त्यांनी विक्रमला साहेबांसमोर उभं केलं.
दिसायला गोरापान, सिनेमातील हिरोसारखा केसांचा कोंबडा पाडलेला, मागच्या बाजूला मानेपर्यंत असलेले केस आणि डोक्याला वरपर्यंत जाईल असा गंध लावलेला तरुण शिंदेंच्या समोर उभा होता. साहेब समोर येताच त्यांनी नाईकांना आपली मानगुटी सोडावी म्हणून केविलवाणा प्रयत्न करत होता. शिंदेंनी डोळ्याने इशारा करताच नाईकांनी त्याला सोडले. साहेबांनी बाजूला असलेली एक लाकडी खुर्ची ओढून घेतली व त्यावर पाय ठेवून थोडेसे झुकून विक्रमला म्हणाला, बोला महाशय, का मारलं चंदूला? साहेब, मी काही केलं नाही, खरं सांगतो साहेब, असं म्हणत असताना शिंदेंनी त्याच्या कानाखाली लावून दिली. साहेबांसमोरून असे काही होईल याची अपेक्षा नसताना अचानक झालेल्या हल्ल्याने विक्रम खाली कोसळला. घ्या, याला पोलीस ठाण्यात घेऊन ह्याला काय करायचं आहे, असं म्हणत शिंदे तेथून बाहेर पडले. पोलीस ठाण्यात आल्यानंतर आता शिंदेंनी आपला खाक्या दाखवायला सुरुवात केली. कमरेचा बेल्ट काढून त्यांनी बाहेर काढला. एकदा शेवटचं विचारतो, तू खून का केलास? चेहऱ्यावर राग आणत शिंदे समोर खुर्चीत थरथरणाऱ्या विक्रमला म्हणाले. नाही म्हणावं तर समोर पडलेला बेल्टनी मार खावा लागेल असा विचारताच विक्रम सांगतो असं ओरडू लागला. एकदाचं काय तो बोलून कबूल करून टाक, अशा आशेने सगळ्यांनाच बरं वाटलं. समोर असलेला पाण्याचा ग्लास हातात देत शिंदेंनी विक्रमला काय झालं ते सांगायला लावलं. पाणी पीत पीत विक्रमने सांगायला सुरुवात केली. सर, तुम्हाला कुठून कळालं माहीत नाही, पण त्याच्यात व माझ्यात 1-2दा वाद झालेला आहे. मारामारी पण झाली होती, पण माझी त्याच्याशी काही दुश्मनी नव्हती. चंदू 2 वर्षांपूर्वी अचानक कामाला आला. कोणीतरी मोठ्या माणसाने त्याला ओळखीने कामाला लावले असेल. आल्यापासून तो कधी कोणामध्ये सहसा मिसळत नसे, का कुणास ठाऊक. आम्ही त्याला कमी वाटत होतो. कधी कधी आम्ही स्वतःहून त्याच्याशी बोलायचो, पण तरीही तो आपला लांबच असायचा. आम्ही कित्येकदा आपल्याकडे असलेल्या पत्रांच्या गप्पा वगैरे करायचो. सांगायला नको, पण कधी कधी काही पत्रे फुटलेली असायची तर आम्ही वाचून परत नीट बसवून ती पाठवून द्यायचो. पण सर, आम्ही कधी कधी लोकांना मदतसुद्धा केलेल्या आहेत, एक माणुसकी म्हणून. बरं, मग पुढे? शिंदेने उत्सुकतेने म्हणाले. असाच एक दिवस सायकलवर न येता एकदा तो बुलेट घेऊन आला. आम्ही सगळे त्याच्यावर जळू लागलो. साला, आम्ही पण त्याच्या एवढं मरतो, पण एका साहेबाच्या मदतीने काय कामाला लागलेला, ह्याला पगार एवढा कसा? आम्ही याबद्दल सुद्धा तक्रार केली, पण नंतर त्याला सुद्धा तुमच्या पगारा एवढा पगार आहे, त्याच्या नातेवाईकांनी त्याला लग्नात गाडी दिली आहे असे सांगण्यात आलं. मग आमचं समाधान झालं, कारण मागच्याच वर्षी त्याचं लग्न झालेलं होतं असं आम्हाला समजलं. पण काही दिवसांनी सखारामनी त्याला एका दुसऱ्याच मुलीसोबत फिरताना पाहिलं. आम्ही माहिती काढली तेव्हा समजलं ती बारमध्ये नाचत होती. त्याच बारमध्ये पण येणं जाणं चालू होतं. बरं, यामुळे तुम्ही त्याला मारलं का? मागे उभी असलेली चांदणी रागात म्हणाली. साहेब, हीच ती. विक्रम तिच्याकडे बोट दाखवत म्हणाला. शिंदेंनी डोळ्याने चांदणीला बाजूला न्यायला सांगितलं. साहेब, आम्हाला नंतर सारखं एकच प्रश्न पडायचा, हा नक्की करतोय काय? एके दिवशी मी त्याच्या पत्रांच्या बॅगमधील काही पत्रे खाली पडलेली पाहिली. मी जवळ जाऊन उचलले. त्याने मला ते उचलताना बघितले. तसा तो धावत आला व मला मागे ढकलून त्याने ती पत्रे हातात घेतली. मला शंका आली, पण मी रागात निघून गेलो. मग तू बघितले नाहीस का त्याच्यात काय आहे ते? त्याचं काहीतरी पर्सनल असेल, किंवा काही लोकांना नाही आवडत आपल्या कामात लुडबुड केलेली, शिंदे म्हणाले. आम्ही त्याच्याशी बोलणे टाळले, पण एक दिवस तो नसताना का कुणास ठाऊक माझ्या मनात आले आणि मला त्या पाकिटात काय आहे ते बघण्याची इच्छा झाली. मी त्यांच्या कपाटाजवळ गेलो व त्याची पत्रे बघू लागलो. तेवढ्यात तो परत तेथे आला व मी परत अडकलो. मला काय बोलावे ते सुचेना. त्याचे डोळे लाल झाले. तो रागाने माझ्याजवळ आला व आमच्यात खेचाखेची सुरू झाली.
व त्या खेचाखेचीनंतर मोठे भांडण झाले. आम्ही एकमेकांना जीवे मारण्याच्या धमक्यासुद्धा दिल्या आणि ही घटना सगळ्यांदेखत झाली, त्यामुळे सगळ्यांनी बघितली सुद्धा. बरं, मग यामुळे तू त्याला मारलेस ना? काळे एकदाचा गुन्हा कबूल करावा या उद्देशाने म्हणाले. नाही साहेब, मी त्याला नाही मारले. विक्रम शांतपणे म्हणाला. मी हे एवढ्याकरता सांगितले की तुम्ही माझं ऐकायला सुद्धा तयार नव्हता. बेल्ट काढून मारायला लागला होता. कदाचित तुम्ही मी हे केले नाही हे ऐकून सुद्धा घेतलं नसतं. आणि ज्यावेळी त्याचा खून झाला त्यावेळी मी माझ्या घरी होतो. हवं असेल तर माझ्या घरच्यांना विचारा. टेबलावर जोरात रागाने हात मारत शिंदेंनी रागात म्हणाले. मग खरा खुनी बाहेरच फिरतोय का? शिंदेंना विक्रमने खून केला नाही याची खुशी होती, पण खरा खुनी अजून सापडला नाही याबद्दल रागही होता. संध्याकाळी घरात नेहमीची शांतता होती. अशा शांततेची शिंदेंना सवय होती. शांतता असली की बायकोची व मुलाची आठवण त्यांना छळत असे. म्हणून त्यांनी टीव्ही लावला व दाढी काढायला सुरुवात केली. एरवी दाढी करायला वेळच कुठे होता त्यांच्याकडे. काम हे असे की कधी परत येणार याची काही गॅरंटी नाही. त्यात पोलीस म्हटल्यावर दाढी वगैरे तर हवीच ना. चेहरे फ्रेश दिसायला की आत्मविश्वास पण झळकतो. त्यांनी तोंडाला फसफस साबण लावला व चुकून सुद्धा मिशीला धक्का लागणार नाही अशा पद्धतीने दाढी करायला सुरुवात केली. तेवढ्या दूरदर्शनवर 2 पाकळ्या असलेलं, एका बाजूला गोलाकार व दुसऱ्या बाजूला निमुळते टोक असलेले लोगो दिसू लागला. त्याच्यामध्ये असलेल्या गोलामध्ये दूरदर्शन असा शब्द व बाहेर थोड्या मोठ्या आवाजात समाचार हा डोळ्यांना सहज दिसावा असा शब्द दिसत होता. शिंदे आपल्याच विचारात असल्यामुळे आवाज कमी होता हे त्यांच्या ध्यानात आले नव्हते. टीव्हीवर चंदूचा फोटो बघून आपल्या केसबद्दल माहिती चालू आहे हे ओळखून त्यांनी टीव्हीच्या जवळ जाऊन उजवीकडे 3रे बटन दाबून आवाज वाढवला. विमानतळावर एका पोस्टमनचा खून, आरोपीचा तपास अजून चालू, असं काहीतरी चालू होतं आणि पोलिसांना दोष देणं चालू होतं. म्हणून रागाने शिंदेंनी टीव्ही बंद केला. आम्ही काही करत नाही, जसं काही ठाण्यात नुसतं बसूनच असतो की काय, असा विचार शिंदेंच्या मनात येऊ लागला. साहेब, मला का धरून ठेवलाय? मी काहीही केलेलं नाही. जेवढं होतं तेवढं सगळं सांगितलं आहे मी तुम्हाला. अजून काय सांगू? तुम्हा लोकांना घरदार नाही म्हणून आम्हाला पण नाही असं काय? विक्रम जेलमध्ये संतापाने म्हणाला. आम्हाला घरदार नाही, नसेल तर नसू दे, पण आम्ही इथे दिवस रात्र राबतोय ना, म्हणून तुम्ही मोकळा श्वास घेताय. शिंदे रागाने म्हणाले. त्यांचे डोळे रागाने लाल झाले होते. काहीतरी त्यांच्या मनाला टोचत होतं. संध्याकाळच्या वेळी शिंदे मॅडीला घेऊन स्वतःच्या घरी गेले. आज त्यांचा मूड खूप खराब होता. येताना आणलेली बिअरची बॉटल त्यांनी बाहेर काढली. किचनमध्ये जाऊन 2 काचेचे ग्लास घेतले व मॅडीच्या समोर ते बसले. मॅडी म्हणजे मदन रावत, शिंदेंना जवळपास मागच्याच वर्षी भेटलेला एक मित्र. वयाने शिंदेंपेक्षा कमी, दिसायला तरुण, जेमतेम उंची, नजर सूक्ष्म, बुद्धीचा विचार केला तर सामान्य लोकांपेक्षा पुढचा विचार करण्याएवढी तीक्ष्ण बुद्धी. मॅडीकडे बघून शिंदेंना कायम वाटत असे, अशी लोक आपल्या पोलीस सेवेत असली तर खूपच छान होईल. जेव्हा जेव्हा त्यांना दारू पिण्याची तलफ येत असे तेव्हा तेव्हा ते मॅडीला बोलावून घेत असत. थोडासा हसण्याचा आव आणत शिंदे म्हणाले. दारू पिताना काचेचा ग्लास का घेतात? दारू किती व पाणी किती हे बरोबर समजावं म्हणून असेल कदाचित. मॅडी शेव तोंडात टाकत म्हणाला. बरोबर, पारदर्शकता असते त्याच्यामध्ये म्हणून. पण अशी पारदर्शकता माणसाच्या नात्याला पण असणे खूप महत्त्वाचे. शिंदेंच्या डोळ्यातून पाण्याचा एक थेंब बिअरच्या ग्लासमध्ये पडला. त्या थेंबाभोवती असंख्य लहरी उठू लागल्या आणि मधोमध एक चेहरा तरळू लागला. मेघाचा, त्याच्याच पत्नीचा. उदबत्तीच्या धुरामुळे दारूची नशा वेडीवाकडी त्यांच्या डोक्यात शिरू लागली आणि न बोलावे असे ते बोलू लागले. मॅडी, तुला माहीत आहे माझी बायको कशी मेली? मॅडीने नकारात्मकतेने मान डोलावली व ग्लास तोंडाला लावला. शिंदे ग्लास खाली ठेवत म्हणाले.
तुला माहीत नसेल, मागच्या वर्षी आम्ही एका माणसाच्या एन्काउंटरला गेलो होतो. त्यामुळे त्याचा ड्रग्स व बॉम्बस्फोटचा प्लॅन आम्ही उद्ध्वस्त केला होता. त्याचा एन्काउंटर केल्यानंतर मला त्याच्याच एका भावाचा नागेश भंडारींचा फोन आला व मला म्हणाला की तो तुझा कोणी नव्हता म्हणून तू त्याला मारलंस आणि तुझ्या स्वतःच्या माणसाचं काय, त्यांना पण असंच शिक्षा देणार आहे मी. मला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजत नव्हता. मॅडी, तुला माहीत आहे, आमचा एक नियम मी स्वतः पाळला आहे आणि बाकीच्यांना सगळ्यांना देखील कटाक्षेने पाळायला लावतो. तो म्हणजे आम्ही आपल्या कोणत्याही केसबद्दल घरी बोलत नाही. पण एक दिवस मी संध्याकाळी बियरचा घोट घेत असताना मेघाने मला प्रश्न विचारला. त्याने मरताना काही सांगितले का? 2 मिनिटांसाठी मला असे वाटले की मला दारू चढली आहे म्हणून मला भास झाला की काय. पण नंतर जेव्हा दुसऱ्यांदा परत प्रश्न विचारला गेला तेव्हा माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. पण चेहऱ्यावर थोडीशीही शंका न दाखवता मी मान नकारार्थी हरवली. नंतर मी माझ्या माणसांना सांगून माहिती काढली तेव्हा समजले की माझी मेघा, माझी बायकोसुद्धा त्या लोकांना सामील आहे. माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि त्याने फोनवर बोललेले शब्दसुद्धा माझ्या कानात घुमू लागले. तो तुझा कोणी नव्हता म्हणून त्याला मारलंस आणि तुझ्या स्वतःच्या माणसाचं काय? आता त्याच्या बोलण्याचा अर्थ मला समजू लागला होता. मी मनाशी ठरवले, मेघाला सुद्धा माफी नाही, तिला सुद्धा शिक्षा भोगावी लागेल. जेव्हा मी तिला पकडण्यासाठी निघालो, घरी जाऊन बघतो तर मेघा व माझा 3 वर्षाचा मुलगा घरात नव्हता. बातमी अजून मी कोणाला सांगितली नव्हती. तिला डायरेक्ट पोलीस ठाण्यात नेऊन अटक करायचे असा माझा विचार होता. पण कदाचित मी पोहोचण्याच्या आधी तिला मी तिच्या मागावर आहे हे समजले होते. ती माझ्या हातातून निसटली. तिला निघून जास्त वेळ झाला नव्हता कारण शेजारच्यांनी तिला मी यायच्या 15 मिनिटे आधी माझी कार घेऊन बाहेर जाताना पाहिले होते. तिचा नंबर ट्रेस करून मला तिचे लोकेशन समजले. मी तिचा पाठलाग करून तिच्या जवळ पोहोचतच होतो. पण तिला ही सुद्धा बातमी भेटली आणि माझ्या हाती लागू नये म्हणून तिने गाडीचा स्पीड वाढवला आणि माझ्या डोळ्यासमोर एका ट्रकला ती भरधाव गाडी घेऊन आदळली. मोठा स्फोट झाला आणि मेघा व माझा मुलगा त्यामध्ये ठार झाले. मेघाबद्दल मला काही वाटले नाही कारण एकदा तिला शिक्षा देणारच होतो. पण त्या बारक्या जीवाचा काय दोष होता ते माझ्या अजून लक्षात आले नाही. त्यानंतर मिळालेले पुरावे व मूळ आरोपी मारला गेल्यामुळे केस समाप्त झाली. मेघाला शिक्षा तर झालीच होती. त्यामुळे केसची गुंतागुंत न वाढवता तो अपघात होता असं त्या गोष्टीचा शेवट होता. एवढं करून सुद्धा सगळ्यांना असं वाटतं आम्हाला फॅमिली नाही. या लोकांना काय कळणार आहे माझं दुःख. हे न्यूजवाले सारखे बोलतात पोलिसांच्या हाती काही लागलेलं नाही. यांना काय माहीत आहे. मॅडी, 4 दिवस झाले डोळ्याला साधी झोप नाही. 4 दिवस काय, 1 वर्षापासून माझं मन मला खातंय. जगाला चांगल्या मार्गाने वागा असे सांगणारा मी, माझ्या घरात तरी हे पाळलं गेलं आहे काय? शेवटचा घोट घेताना शिंदे म्हणाले, मॅडी, एक गोष्ट सांगतो माझा स्वार्थ म्हणून. मी माझ्या बायकोचा गुन्हा लपवून ठेवला नाही. पण त्यानंतर सुद्धा माझ्यावर शिंतोडे उडवायला लोकांनी कमी केलं नसतं आणि मला बाकीच्या लोकांची सेवा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करायची आहे. मला हे सुद्धा माहीत आहे मला केव्हा तरी एखादी गोळी लागून मरण येईल. हो, आणि मला ते मरण मंजूर असेल कारण ते मी माझ्या देशासाठी दिलेले बलिदान असेल. एवढा वाक्य बोलताच त्यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर कोसळले. मॅडींनी जास्त घेतली नव्हती कारण घरी परत जायचे होते. पण साहेबांची ही अवस्था बघून त्यांना तिथेच थांबायचे ठरवले होते. साहेबांना त्याने उचलून बेडवर झोपवले आणि स्वतः खाली झोपला. मॅडीला आज शिंदे साहेबाचं एक वेगळं रूप बघायला मिळालं होतं. ही ऑडिओ बुक आपल्याला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.